राहुरी पोटनिवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी जी आहे तर ती सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार गोविंद मुखवटे सर आपल्यासोबत आहेत. तर काय सांगाल, आज प्रचाराची शुभारंभ जो आहे तर तो आज केलेला आहे. काय मुद्दे असतील या निवडणुकीमध्ये जे तुम्ही लोकांसोबत घेऊन जाणार? आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ आमचे नेते गाडेसर जिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या हस्ते रुद्रेश्वर भगवानला अभिषेक करून खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली आणि इथून पुढे शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन खऱ्या अर्थाने आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, शेतीमालाला बाजार नाही, त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही. आज भाजपच्या नोकऱ्यांचं जे आम्ही दाखवलं होतं 10 वर्षापूर्वी ते सपशेल फेल झालेलं आहे आणि म्हणून शेतीमालाला बाजार नाही. कांद्यासारखं उत्पन्न खूप मोठं उत्पन्न आहे. 1 वर्षापासून शेतकरी खऱ्या अर्थाने या सगळ्या महाराष्ट्रात रडतोय, पण भाजप सरकार किंवा सत्ताधारी लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही. ऊसाचं पीक असेल, कापसाचं पीक, सोयाबीन असेल, सोयाबीनचा एक मोठा प्रश्न आहे. सोयाबीन कचरा मोल भावात आज विकलं जातोय. तर शेतकऱ्यांसाठी खूप वाईट परिस्थिती खऱ्या अर्थाने आता त्यांच्या सगळ्या भावना घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरं जातो. दुसरीकडं एक भाजपची मोठी टीम जी आहे तर ती प्रचारात उतरलेली आहे. राष्ट्रवादीकडनं कोण कोण या प्रचारात असणार आहेत आणि कशा पद्धतीने रणनीती जी आहे तर ती प्रचाराची आखलेली आहे? भाजपची टीम आम्हाला मीडियातून कळतंय का मोठे किती 40 का किती नेते खऱ्या अर्थाने या माझ्यासारखा एक छोटा माणूस आहे, इथून मागे आमदार नाही किंवा ह्या भागात माझे कुठले कामं नाही. मग एवढा आतोनात प्रयत्न करायचं काही कारण समजत नाही. हा जर भाजपचा उमेदवार म्हणलं तर 30 वर्षापासून आज सत्तेत आहे, 30 वर्षापासून आमदार आहे. मग एवढी जर यांनी कामं केली तर यांना घरी बसून लोकांनी मतं दिली पाहिजे. ज्यावेळेस समाजात काम करतो, ज्यावेळेस तुमच्या समाजात नाव आहे, समाजात कामाचा माणूस म्हणून आज तुम्हाला तुमचा जो प्रचार चाललाय का कामाचा माणूस, कामाचा माणूस, मग जर एवढं काम तुम्ही केलंय तर तुम्हाला घर बसून लोकांनी मतं दिली पाहिजे. दुसरीकडं जो मुद्दा आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते तो म्हणजे नगर मनमाड रोड आहे. अनेक अपघात झालेले आहेत. अनेक लोक जे आहेत तर ते मृत्युमुखी पडलेले आहेत. मात्र अद्यापही तो रोड जो आहे तर तो पूर्ण नाही आहे. हा मुद्दा देखील तुम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये घेऊन मनमाड रोडचा खूप मोठा प्रश्न आहे आणि गेली 40 वर्षापासून तो प्रलंबित प्रश्न आहे. इतके टेंडर निघले, म्हणजे इतका भ्रष्टाचार झाला का एकाही माणसाला 40 वर्षात त्या रस्त्याने चांगलं जाता आलं नाही. पैशाला हजारो म्हणजे करोडो रुपये, 1000 करोड 2000 करोड मला वाटतं आतापर्यंत खर्च झाले, पण एक माणूस इथून तर शिर्डीपर्यंत कधी चांगल्या स्थितीत रस्ता झाला नाही. असेच पैसे पाण्यात गेले आणि हा रस्ता कदाचित आम्ही निवडून आल्यानंतर पहिला त्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू. तो रस्ता आमच्याच काळात कंप्लीट होईल अशी मला अपेक्षा आहे. एकीकडं तुम्ही शेतकऱ्यांचे मुद्दे मांडताय, मात्र महाविकास आघाडी या काळामध्ये कुठेही आंदोलन करताना दिसली नाही या मुद्द्यावर. त्यांच्याकडे काही प्रश्नच नाही. त्यांना जर शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही, सगळ्यात मोठा नगर जिल्ह्याला जर प्रश्न म्हणलं तर संभाजीनगर ते पुणे हा रस्ता खूप दिवसाचा प्रलंबित आहे. सगळ्यात जास्त महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ट्रॅफिक ह्या रोडने जात असते. इकडं नागपूर पासून विदर्भ, खानदेश, मराठवाडा ही सगळी पब्लिक पुणे ही मेट्रो सिटी झालेली आहे. आज हायफाय मोठी सिटी झाली तर सगळं दळणवळण ह्या रस्त्याने जातं. ह्या रस्त्याकडे कोणाचंही लक्ष नाही. ह्या रस्त्यासाठी आम्ही 1-2 महिन्याच्या आत मोठं आंदोलन खऱ्या अर्थाने करणार. जोपर्यंत याचा टेंडर निघत नाही, काम चालू होत नाही, तोपर्यंत आमचा त्याला लढा चालूच राहणार आहे. दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतलेली आहे. त्याचा किती इम्पॅक्ट जो आहे तर तो या निवडणुकीत? त्यांची माघार म्हणता येत नाही, कारण आता निवडणुकीला 2-3 वर्षाचाच काळ राहिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय कशामुळे फॉर्म भरला नाही माझं त्यांचं बोलणं झालं नाही. पण त्यांची सगळी टीम, त्यांची सगळी कार्यकर्ते, कारण मी बापूसाहेब तनपुरे असतील, प्राजक्त दादा असतील, यांचा खंदे कार्यकर्ता गेली 10-12 वर्षापासून ही सगळी मंडळी आम्ही त्यांचं काम करतो आणि मला त्यांच्याच आशीर्वादाने खऱ्या अर्थाने उमेदवारी पवार साहेबांनी दिली. त्यांचे सगळे कार्यकर्ते आमचं काम ताकदीनिशी करणार आहेत आणि आम्ही 4 तारखेला याचा निकाल आहे, त्या निकाला दिवशी आमचा विजय होणार आहे हे आम्हाला 200% खात्री. तनपुरे देतील पाठिंबा? 200% तनपुरे पाठिंबा देतील अशी आम्हाला काही त्याच्यात एकमात्र शंका नाही. तिकडे भौगोलिक परिस्थिती पाहिली तालुक्याची तर एकीकडं पूर्ण सदन भाग आहे, एकीकडं दुष्काळी भाग आहे. पाण्याची मोठी समस्या जी आहे तर ती पाथर्डी किंवा नगर तालुक्यात. नगर तालुका, पाथर्डी तालुका हा खूप मोठा दुष्काळी भाग आहे. किती पाऊस पडला तर ह्या भागात कधी पाणी शेवटी एप्रिल-मे मध्ये कधी पाणी राहत नाही. त्याच्यामुळे याच्या इथून मागचे जे आमदार झाले त्यांच्या डोक्यात कधी त्या पाण्याचा शेतकऱ्यांचे प्रश्नच नाही. तर शेतीला पाणी दिलं पाहिजे, शेतीला चांगला मालाला बाजार दिला पाहिजे, हे यांच्या डोक्यात कधी आलंच नाही आतापर्यंत. आमच्या पुढं खूप मोठं आव्हान आहे. नगर तालुक्याला पाण्याचं कसं आम्हाला पाणी आणता येईल ते पाण्यासाठी आम्ही इथून पुढचा काळ आमचा खर्च घालणार आहे.
दुसरीकडे या निवडणुकीकडे एक सहानुभूतीची निवडणूक देखील पाहिली जाते. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? सहानुभूती तर आम्हाला काही दिसत नाही. सहानुभूती आणि सहानुभूती नाही बी, कुठली सहानुभूती नाही. सहानुभूती कोणाला असते? एखादा चांगला माणूस शासनात नोकरी करतो, तो जर अचानक काही अपघाताने गेला किंवा कुठल्या मार्गाने जर अर्ध्यात नोकरीतून गेला, तर त्यांचं घर चालण्यासाठी खऱ्या अर्थाने अनुपकंपाखाली त्यांची मुलगी किंवा मुलगा त्या शासनाने सर्व्हिसमध्ये घेतला जातो. राजकारणात अशी काही सिस्टीम बाबासाहेब आंबेडकरांनी काही घटनेत काही लिहून ठेवलं नाही का एखादा राजकारणी गेला म्हणजे त्याचा मुलगा तिथं आमदार झाला पाहिजे, त्याचा मुलगा तिथं खासदार झाला पाहिजे, अशी काही तरतूद नाही. बाबासाहेब आंबेडकर एक सांगितलंय, काही तर कर्तृत्ववान मुलगा, समाजाला अपेक्षित असणाराच उमेदवार खऱ्या अर्थाने या भागात निवडून येत असतो. म्हणजे घराणेशाही परत जो काय वारंवार निवडणुकीमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावर प्रचार केला जातो, तोच या देखील निवडणुकीत पाहायला मिळतो. घराण्याशाहीचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. राजकारणात प्रत्येकाला प्रत्येकाचं कर्तृत्वच दाखवावं लागतं. एखादा आमच्यासारखा माणूस जर समजा आमदार झाला आणि त्याचा मुलगा पुढे आमदार होईल ही शक्यता अजिबात खोटी शक्यता आहे. त्या मुलाला त्याचं स्वतःचं कर्तृत्वच दाखवावं लागतं. आमच्या पुढे समोरच्या उमेदवार कुठलं आव्हान नाही, त्याचा कुठला अनुभव नाही आणि तो ह्या कॅपेबल या खऱ्या अर्थाने रावडी मतदारसंघाला या कॅन्डिडेट कॅपेबल नाही हे समाजाने ओळखलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर मतं पडणार. हे होते गोविंद मोकाटे. रोहित पाळके, मुंबई तक, अहिल्यानगर.